नमस्कार मंडळी, जय शिवराय, सुप्रभात सगळ्यांका. तर आज मी सकाळ सकाळी आमच्या शेताच्या वावरात म्हणजेच पायऱ्यात. तर मंडळी, मिरगाचा पाऊस येऊच्या आधी आम्ही कालपासूनच शेतीच्या म्हणजे पावसाळी शेतीच्या पूर्वतयारीची सुरुवात केलेली असो. त्यासोबतच कोकणात अनेक भागांमध्ये पाऊस लागलो, बऱ्याच शेतकरी राजांचं नुकसान झाला. तर गुढीपाडव्याच्या दरम्यान आम्ही ऊल होती ती ते का शिपाचं सांडलं. आपण जी कांद्याची लागवड घेतली छोटीशी, तर ते का आता कांदे धरलेले असतात, तर ते आज आपण काढूचे असतात. कारण जर ह्या साईडीक जर ह्या भागांमध्ये अजून तर पाऊस येऊक नाही पहिलो पाऊस. तर जर पाऊस इलो तर त्याच्यामुळे जे जे कांदे इलेत लागले ते सगळे वाया जातले. आपण केलेल्या कष्टाचा ज्या मेहनतीचा जर आपण कांद्याचा बी घाण असता त्या वाया जातला. त्या कारणास्तवच आज मी पायऱ्यात दिले, मम्मी पुढे गेली तर आता ती आपण ऊल लायलो ती सगळी काढतलं आणि बघूया आपण कांदे कितके धरले आहेत आणि कसे धरले आहेत ते. तर चला मग आजच्या व्हिडिओक सुरुवात करूया. तर हिसर पहिल्यांदा सकाळीच घराकडनं सुटले तेव्हा हिसरच खानोलकर काकांच्या मांगराकडे बसले, कारण की लवकर लवकर चलत इल्यामुळे थोडीशी धाप लागता. आणि कसं ह्या ऊन घेतल्यानंतर गरमी जाता, कारण की ह्या ऊन असता पण तो कोवळा नसला तरी पावसाच्या वातावरणामुळे इतकी गरमी होता ना की भयंकर गरमी चालू झालेली आहे. तर आपण आता पुढे जाऊया आपल्या परड्याकडे. मम्मी पुढे गेलीच असा. मिरगाचं पहिलं पाऊस इलो ना काय प्रत्येक शेतकरी आपल्या शेतीकामाक सुरुवात करता. पेरणीक वगैरे पहिल्यांदा मग वापलेत नांगर लागता. आता नांगर कमी आणि ट्रॅक्टरच लागता. बहुतांश भागामध्ये ढोरांका घेऊन नांगरणी केली जाता. खरोखर ते दिवस खूप अनमोल होते, पण त्या सध्या ह्या काय दुनियेत चालू असा. अडणतडण युद्ध चालू असत, मागे कोरोना इल्लेलो. त्यामुळं असं वाटतं की काही ना काहीतरी येऊन कदाचित थोडेफार तरी 500 दिवस पुन्हा येतील का. कारण की ह्या सगळ्या जर कोरोना परत आत्ता जर चुकान जर लॉकडाऊन वगैरे झाला, पेट्रोल बंद झाला, त्यासोबतच गॅस सिलेंडर ज्या आता असत ते म्हणजे गॅस जर हडे सप्लाय नाही झालं तर मग शहरातल्या लोकांची जेवणाखावणाची पण खूप मुश्किल असतात. तर ते पुन्हा आपल्या गावी रिटर्न इले तर कदाचित प्रत्येकजण मग शेतीकडे वळात आणि पुन्हा एकदा आपण जुने दिवस जगू, असं पण होऊ शकता. परड्याकडे इले मी आत्ताच. तर पहिल्यांदा मी तुमका दाखवते ऊल कशी झालेली असतात ती. त्यानंतर मम्मी आणि मी आता कांदे कुपळूक घेतो. हे बघा, उलीची जी पात असा ती सगळी खाली जमिनीत पडलेली असा. हे बघा, कांदे दिसतात जमिनीतनं बाहेर येतात जायचं. हिमरान सुद्धा पाहिजे, हिमरानच वरती कांदा इतके व्हिडिओ काढला. आता तुका आयडिया येऊ काय खिशाचा व्हिडिओ घेऊ काय, अँगल काय येऊ काय. आता दिसतलस कांदे दिसतात, खालची जमीन दिसतात. होय मग या चालू कर. चालू ना, कर चालू. चालूच हा. तर मंडळी, आपण हिसर कांद्यांचे ना एक हिसर मगरो राहिलेलं, दुसरं त्या बाजूक राहिलेलं. तर अजूनही पूर्णपणे ही जी पात असं ना ही मराक नाही, अशा प्रकारे मराक होई. थोडी थोडी कोवळी असा, पण पाऊस येत तर ह्या कारणास्तव आम्ही लवकरच कुपरून घेतो, नंतर ते उगाचच वाया जातलं. तर काढूक येतात कांदे त्या जमिनीतनं जरा जरा बाहेर येतात अशा प्रकारे. तर चला मग काढून घेऊया आपण. यांच्या पातीची पण भाजी करतात काही ठिकाणी. काही भागांमध्ये म्हणता या पातीची भाजी पण केली जाता. पात कोवळी असतात तेव्हा मध्येच बारीक मध्येच मोठे असे कांदे इल्लेले असतात आपले गावठी कांदे. याची चव भारी असता, चिकन बरोबर रश्श्याबरोबर आणि खाऊक एक नंबर लागता. अशा प्रकारे पात जरा तरी मारायची लागता, पण ती असो. ह्याच्यानंतर शिकळी पण बांधले जातात. बघूया आमचे कितके शिकळे जातात ते, आणि मी तुमका पुढे दाखवते. पण जेव्हा शिकळी बांधायचे असतले तेव्हा आई बांधतली तेव्हा कशी शिकळी बांधले जातात ते. असे बरे दिसते संपूर्ण वर.
ह्याची मग कांदा इतकं पण बरं झालं. उकळूनच टाकूया, काय मरते ते मरते. तर आम्ही काढलं सगळे कांदे, ते आता ओळीचे रावले आहेत. वैसे ही जी ओळ होती ती रिकामी केलं. ही पण काढून टाकूया. गोळ नको पुसते तापान मरतलेच घराकडे नाही गो. तर आमचे कांदे कुपळून झालेले असतात. कांदे कुपू टाईम लागणार नाही. आता हे घराकडे वरण ठेवू का ह्याच्यातले नाही उतलास तरी व्यवस्थित जर कांदे असले तर बरं राहतात टिकाण. नाही तर ते शिकळ घालीपर्यंत पूर्ण पात मारायचे लागतात. अर्धे कुसतात पण असं नाही की जितके असतात तुमचे सगळेच बरे असतात. छोटे बारीक अशा साईजने असतात. आता मी ती पिशवीत भरता आणि घेऊन जातो. त्यानंतर कलिंगडांका 2 घागरी घालतलो. मग बघूया पुढे घरात जाऊचा असा की काय काम असतं आता. बायाचा काय हा भाजी काढू तुया मंडळी कांद्याचे तर मंडळी कांदे आम्ही काढले होते, पिशवीतनी भरलं आणि आता आपण डायरेक्ट घराकडे जातो. मम्मी ग्रामपंचायतमध्ये जायचं असा त्यामुळे आता काय काम नाही. बघूया घराकडे जाऊन. आता जेवण काय मम्मी? चण्याच्या सामारा करू काय आज आमच्याकडे चण्याचा सामारा. तर चला म्हणजे आता आपण जाऊया हळूहळू घरी निमार घेत. तर मंडळी हळूहळू चलत येलो आम्ही घराकडे. दार बंद, आईकडे तरी गेली वाटतं गजालिक. चल कांदे वाटल्या जरा ठेवते वड्या आम्ही. डसता का माने ते कांदे. तर इसरच ठेवलं होते. आता ओपन करून ठेवू काय मग मम्मी? काढून ठेवू काय नाहीतर ते खराब जातले आता. पाय पडे टाकत पाण्याचं. अशाच ठेवता खाली जमिनीर. जमिनीरच ठेवू काय मरते तरी मरते त्या मरते. म्हणजे मराक होईना पात अजून. पात पिवळे जाऊ खाल्ला होते पावसात. जरा हातपाय धुते, फ्रेश होत आहे. त्यानंतर जरा वेळ आराम करूया. मग हे बघूया तोपर्यंत लगेच जेवणाचा टाईम होतो. हरभऱ्याचा सामारा असा. तर मग मी तयार झालेलं आहे मीटिंग एक जाण्यासाठी. किती होत आहेत त्याला? 12च्या नंतर ठीक आहे. वाटण केलेलं असं चण्याचा सामारा वाटण रुमाल कर. शुभ संध्याकाळ मंडळी. तर आपण दुपारी गेल्यानंतर जेवण वगैरे करून निमार घेतल्यामुळे जरासं दमल्यावरी झाला म्हणून मी येऊन डायरेक्ट झोपलं आहे. आता आपण डायरेक्ट संध्याकाळी भेटतो. तर आज पण वाटतं पाऊस येतो असो, कारण की खूपच गरमी होता आणि गरमी जावं लागली ना की खडे तर आजूबाजू पाऊस पडता आणि जरा शक्यता जास्त असता पाऊस येण्याची. तर नशीब आम्ही कांदे वगैरे घेऊन आलो. तर मम्मीकडे पाटल्या जरा कांद्याचे बिया असतात ना ते दाखवते मी तुमका पुढच्या वर्षी. तर हे काल सुकत घातलेले होते बिये. आता हे ठेवतला ना पुढच्या वर्षी कांद्याच्या बियाण्यासाठी. कसे आधीच धगाकडे दियाकडे वगैरे दाखवताना हिरवे बाटले ठेव कसे दिसतात. तर मी ताच करता इसर ठेवलो आम्ही कांदे. सखी बसला जेवूक नाही आज. खाली जर आता म्याव झालेला. काय आलंय हां ए सखी हद्दी टुचकी मारू काय? तर मंडळी मम्मीना उमळ्यातले कांदे अडूक गेली. आता डसले कांदे सगळे कुसले. फक्त 2-3 मगरेंकाच होते. त्याच्यामुळे मी आता डसल्या कांद्यांकडे जाऊक नाही, कारण तिसरंच वांगणा शेती केलेलं आहे त्यामुळे ते बरोबर जाऊक नाही. तर आता संध्याकाळच्या टायमिंगने मी आणि सृष्टी खाली जातो अशीच चला. गरमीच आहे. पावसाचं मध्यंतर दुपारनंतर वातावरण झालं ना पण आता परत उघडला. हल्ली वातावरणाचा काय समजणारच नाही. तर आता आपण जाऊया खाली असेच फिरत. ना आधी त्यांचा पेरवाचं झाड असं आहे बघाडे. वेळ लागली आहेत काय पेरा? भरपूर पेर. तर मंडळी मी 2 पेरवा काढला आहे
आणि बावी तडे आपण काढता खाली अशीच फिरा केलेलो पण ती पटकन पेरवाच्या झाडावर नजर पडली. ह्यो रस्तो केला नाही बघा, त्याच्यामुळे आता बरा पडताला गाडी वगैरे येऊ. सिमेंटचोच केलेलो हा. त्या बाईन तुझ्यासाठी पेरू काढला ना. अडे कोणी आग घातली हा. दुपारी एकदम बामट होती पण आता मस्त भारी वाटता. तर आम्ही खाली इल्लेलो. तो खालती मर्गाचढीत रस्ता दिलो आणि हडे देवळाकडे. तर आम्ही अशीच संध्याकाळची चला खोना निघलेलो फेरी मारू. टेरेसवरती जाते कारण की बहुतेक यंदाच्या वर्षातलं पहिलं पावसाळ्याच्या मिरगाचा पाऊस आज पडतो असं वाटतं. कारण की कालच्यापेक्षा आजचा वातावरण जबरदस्त झाला आणि मम्मीन हडे परत सुकत घातल्या ना. ह्या सगळा पटपट मागा काढून घेऊ काय त्या अवकदर वातावरण दाखवते मी तुमका. तर मंडळी मग आसपासून 2-3 वेळा गाजलासुद्धा. त्याच्यामुळे कदाचित पाऊस पडाक शकता. सकाळपासून तर लक्षणं दिसतं. कालपासूनच वाटलेला. नशीब आम्ही आज कांदे कुपळून हाडलो तर हळद वगैरे भरून घेत. मंडळी आज पाऊस लागलो तर नक्कीच लागतो हा. तर चला तर म्हणते आजचा ब्लॉग इसरच एंड करूया कारण की लाईट वगैरे जाय त्याच्यामुळे आजचा ह्यो व्हिडिओ तुमका उद्यापर्यंत पोचाक होयो. तर अपलोड करूक जाते लवकरच. काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. लवकरच भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन व्हिडिओ घेऊन.